दिया उस्सामा दस्ते उस्सामाला पारितोषिक देखील असेल. मोबिनबाई खोत यांच्या माध्यमातून त्याचे नजाकत बरे स्ट्रोक बघितले, एक चांगली बॅटिंग बघायला मिळाली. त्याकरिता मोबिनबाई खोत यांच्या माध्यमातून प्राइस ऑन झालाय. आणि आज खास करून आपण बघितलं तर विशेष एक पारितोषिक ऍड करण्यात आलंय. मॅन ऑफ द राकेश मोरे साहेब देखील आलेले, ज्यानं अनेक वर्ष सातत्यानं पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण बघितलेले आहेत. खेड वरनं आज खास करून त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. राकेश मोरे सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्त व्हा. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं आगमन होतोय. त्याच्यामध्ये आपण राकेश मोरे, ज्यानं सातत्यानं खेड तालुक्याचं नाव मोठं करण्यामध्ये सिंहाचं वाटं ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं तर राकेश मोरे पंच आपण बघतोय, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम खेड, खेडचं नाव मोठं करण्यामध्ये टेनिस बॉलमध्ये राकेश मोरेचं देखील योगदान राहिलं आहे. तर राकेश मोरे या ठिकाणी व्यासपीठावरती या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. उत्सामा, आपण या व्यासपीठावरती आपल्याकरता मला वाटतं या ठिकाणी व्यासपीठावरती आपण बघतोय सन्माननीय आदरणीय मोबिनबाई खोत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो दिला जाईल. उत्सामा 15 बॉल त्याने फेस केले, 40 धावा त्याने बनवल्या आणि आज त्याला यॉर्कर स्पोर्टचा जो टॅग आहे तो देखील लावण्यात येणार आहे. यॉर्कर स्पोर्ट लोटे या ठिकाणी भव्य दिव्याचं शॉप, त्यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड कॅप. उत्सामा, कॉंग्रॅच्युलेशन. 15 बॉल 40 धावा अफलातून बॅटिंग बघायला मिळाली. आणि आज वलवते गाव आहे, त्या गावातला सुपरस्टार रत्नागिरीच्या आणि चिपळूण तालुक्यातल्या ऐतिहासिक मैदान पवन तलावच्या मैदानामध्ये बरसतोय आणि गरजतोय. मोबिनबाई खोत यांच्या माध्यमातून कॅश प्राईज 1001चा पारितोषिक आणि यॉर्कर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप आणि आयोजकांच्या माध्यमातून आपण एक ट्रॉफी बघितली आहे. येणारा मॅचकडे देखील आपण जाणार. फार महत्वाचा मॅच आहे. प्रतीक 11 चिपळूण, तर दुसऱ्या बाजूला रुद्र स्पोर्ट चिपळूण यांचा मॅच. टॉस प्रतीक 11 चिपळूण जिंकलाय. क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. अक्षय करलकर आणि त्याची कंपनी मैदानाचा ताबा घ्या. विनंती असेल आपण क्षेत्ररक्षक लावून घ्या. रहीम 11 खेडचा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचे ओनर रहीमबाई सैबोले यांच्या माध्यमातून कॅश प्राइज अनेक खेळाडूंकरता आलेला आहे. 500 रुपयाचा प्राइज या ठिकाणी आलेला आहे. उत्सामा दस्ते, आपण या आपल्याकरता आपले ओनर रहीम सैबोले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. व्यासपीठावरती मोबिनबाई खोत साहेबांना विनंती, आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक द्या. त्याच्यानंतर बंडे शिर्के, आपल्या विनंती आपण या व्यासपीठावरती रहीमबाई सैबोले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. बंड्या शिर्के व्यासपीठावरती या. वैभव विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण फिरोजबाई कडबेकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला जातोय. त्याच्यानंतर तुषार गमरे, आपण यावरती आपल्याकरता कॅश प्राइज 500 रुपयाचा रहीमबाई सैबोले यांच्या माध्यमातून तुषार गमरे यांना सन्मानित केलं जातोय. या ठिकाणी पारितोषिक दिलं जातोय. खूप चांगले बॅटिंग त्याने केली. अक्षय निवाते, आपण यावरती अक्षय निवाते आपल्याकरता पारितोषिक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नितीन भगत आपण व्यासपीठावरती या. आणि बाबू सुर्वे, रिजवान सुर्वे, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. आपले संघाचे संघमालक ओनर
रहीमभाई सैबुर यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला एक चांगली कामगिरी केली, त्यांचा संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याकरिता 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. अक्षय, त्याचबरोबर आपण या ठिकाणी अक्षय निमातीला बघताय, बाबू सुर्वे, विनायक जाधव मराठीचा बुलंदाबाद, त्यांच्या शुभ हस्ते बाबू सुर्वे यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. विनायक आपण बघतोय विनायक जाधव, बाबल्या जाधव यांच्या शुभ हस्ते आपण बाबू सुर्वे यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज देतोय. बाबू, कॉंग्रॅच्युलेशन. रहीम सैबुल अँड कंपनी, कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी बिल्डर मॅचकडे जाणार आहोत. फार महत्त्वाचा मॅच मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रतीक 11 चिपळूणचा संघ, तर दुसऱ्या बाजूला रुद्र स्पोर्ट्स यांच्या दरम्यानचा मॅच. करो या मरुवाला मॅच असेल. जो जिंकेल तो टिकणार आहे, जो हारेल त्याला घरचा रस्ता बघावा लागणार आहे. आणि जो जिंकेल त्याला याच्यानंतर आपण बघितलं तर नील नाईट गुहागर बरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे. जो हारेल त्याला या स्पर्धेतनं पुनश्च एकदा आपला प्रवास थांबवावा लागेल, आणि जो जिंकेल त्याला या ठिकाणी संधी आहे. त्याचा मॅच नील नाईट गुहागर बरोबर होईल. फार महत्त्वाचा मॅच आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदलाव होईल. आमच्याबरोबर जुळले जातील चिपळूणातला एक मराठीचा बुलंदाबाज विनायक जाधव, अर्थातच बाबले जाधव जुळले जातील. एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण गोडाबाज विनायक जाधवचा ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो 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 इथे आपण पाहतोय रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग अर्थात रत्नागिरी प्रीमियर लीग RPL 2025 आजच्या सत्रामध्ये आज ग्रँड फिनालेचं डे, अंतिम दिवस. आजच्या सत्रामध्ये कोणत्या खेळाडूने काय कामगिरी केले, कोण ठरणार उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, भव्य दिव्य पारितोषिकांची ही स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम क्षणांच्या दिशेने देखील आपण जातोय. पहिला मॅच आजच्या सत्रामध्ये झाला होता. RK 11 आपण पाहिलं हापूस, आणि त्यानंतर मॅच झाला होता. त्याच्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ होता प्रत्येक 11, आणि त्या सामन्यामध्ये प्रत्येक 11 संघाने सामना जिंकलाय. आणि त्यानंतरचा मॅच झाला होता. एका बाजूला आपण पाहिलं तर नील नाईट गुहागर या संघातील जबरदस्त कामगिरी केली होती. आपण पाहिलं 3 पैकी 3 सामने जिंकले होते, परंतु या आजच्या त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेत. दुसऱ्या बाजूला रहीम 11 खेड याने विजय संपादन करून अंतिम फेरीमध्ये ग्रँड फिनालेमध्ये जाणारा पहिला संघ आहे. अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म करणारा पहिला संघ कोणता असेल RPL 2025चा, तर नो डाऊट रहीम 11. अभिनंदन. जाऊया स्ट्राईकवर राजा, नॉन स्ट्राईकला अमोल. अमोल या संघात दाखल झाला आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे. अजय चव्हाण सज्ज झाला आहे रॅट मोर द विकेटचा मारा. इथे आपण पाहिलं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. थडम्यांच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. नक्कीच अजय चव्हाणसाठी ही स्पर्धा अत्यंत चांगली आहे मित्रांनो. मग ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, चांगली गोलंदाजी केली. मागच्या सामन्यात बघा 3 षटकार मारले होते आणि एक मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासोबत उभी केली होती. नंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी देखील अत्यंत सुरेख केली होती. आता देखील आपण पाहिलं तर अजयने पहिल्या चेंडूवरती राजा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका धानवीत सुरुवात होते. इथे मात्र अमोल, ज्याची आतुरतेने सर्व संघ सहकारी राज चव्हाण वाट पाहत होते. अत्यंत महत्त्वाची मॅच. पुढचा चेंडू ओहो, कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू चाललाय दणदण करत. सीमारेषेचा घेताना चेंडू सीमारेखा पार येतोय. दमदार, असरदार RPL जबरदस्त चौकार. डीजे चेंडू होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडू फरार येतोय. चौकार. आणि अमोलची राज सांगतो आम्ही का वाट बघत होतो. सुरेख सुरुवात केली. काय सलामी दिले अमोलने या स्पर्धेसाठी. जबरदस्त. पुन्हा एकदा सज्ज होतोय अजय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पॅव्हेलियन एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. इथे मात्र सुरेख फटका. इथे थोडासा आपण पाहिलं तर इथे बघा काय घडलंय. इथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण होतं. राजा मात्र म्हणतात ना अति घाई संकटात नेई. आणि मी म्हणून वारंवार बोलतो, चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधी ही चांगलं. मिस अंडरस्टँडिंग, मिस कॉलिंग पाहायला मिळते. त्याचं रूपांतर पहिला धक्का, पहिला ब्रेक तो राजा बॅक टू द पॅव्हेलियन
यस पहला विकेट गिरता हुआ और पहली बार डीजे बजता हुआ डीजे तिचा चेंडू हॉपल चेंडू होता सुरेख कव्हरच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण आपण पाहिलं राजाचा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला होता अमोलने क्रिकेटच्या पटलावरती धाव पूर्ण होणं म्हणजे दोन खेळाडूंच्या दरम्यान कॉलिंग महत्वाचं असतं यस सिद्दीक निश्चित या मॅच मध्ये जो जिंकेल तो विश्व 11 बरोबर खेळणार आहे. विश्व 11चा संघ तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिला आपण टॉप 1 टॉप 2 चा मॅच बघितला क्वालिफायर मॅच झाला त्याच्यामध्ये रहीम 11 संघ जिंकलाय आणि निश्चित ह्याच्यानंतर जो या मध्ये जो जिंकेल विश्व 11 बरोबर केले. इथं आपण पाहत हेलिकॉप्टर लँड होतंय नक्की चेंडू जातोय पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेखा पार चेंडू फरार अमोल भोसले ब्रँडेड आरपीएल चौकार यस डीजे संख्या आपण पाहिली तर 9 धावा फलकावरती लागतात डावातील पहिलं षटक आहे अमोल कडून आक्रमण पाहतोय इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा सुरेख फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेखा पार येतोय अमोलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा रत्नागिरी प्रीमियर लीग अप्रतिम मस्ट डिडेड चौकार ऐकूया डीजेचा पाच षटकांची लढत आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय ओ इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर टायमिंग होत नाही स्वतः अजय सुरेख झेल टिपलाय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आणि अमोल भोसले नावाची वादळी खेळी मात्र संपुष्टात आणले इथे बघा काय घडलं या षटकात आतापर्यंत अलॉंग द कार्पेट सुरेख फलंदाजी आपण पाहिली नजाकत पाहिली ताकद पाहिली अमोल भोसलेची तदनंतर व्हेरिएशन पाहिलं अजय चव्हाण तर शेवटच्या चेंडूवरती फसवलाय चकवलाय जाळ्यात ओढलाय अमोल बॅक टू द पॅव्हलियन इथे मात्र धाव संख्या होते 2 गडी बाद 13 डावातील षटक क्रमांक पहिल्या षटकाची देखील सांगता होते कुठे जाऊ नका मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा आरपीएल 2025चा थरार तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत अर्थात स्वराज्य डीजे राहुल भरपूर काही पाहायला मिळालं धावचीच्या स्वरूपात राज चव्हाण बाद झाला होता तदनंतर आपण पाहिलं षटकात 3 सुरेख चौकार कव्हरच्या मधून चांगली फटकेबाजी क्रिकेटमध्ये कव्हरमधून जे फटके येतात ते बघण्यासारखे असतात नेत्रदीपक असतात मेजबानी दिल्ली क्रीडा रसिकांच्यासाठी दुपारच्या सत्रात दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आजच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय धन्यवाद सर्व क्रीडा रसिक तदनंतर हेलिकॉप्टर लँड झालं होतं लॉन्कॉपच्या पट्ट्यात तदनंतर पुढचा चेंडू मात्र होता अजयचा कमबॅक केलाय प्रत्युत्तर दिलंय मित्रा एक तेरी तो एक मेरी देखील मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय मी देखील जिंकण्यासाठी आलोय इथे बघा षटक पहिलं संपतंय 13 धावा होत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अक्षय स्वतः कर्णधार काय कर्णधार पद केलंय जबरदस्त कॅप्टनशिप अक्षयची पाहिले चांगली गोलंदाजी केले एक परफेक्ट ऑलराऊंडर अक्षय सज्ज होते राऊंड विकेटचा मारा ओ यू मिस आय डेफिनेटली हिट इथे बघा नजर हटली दुर्घटना घडली धक्का क्रमांक 3 तू चल मैं आया यस डीजे कॅरियन फलंदाजी आहे रुद्रस्फोट चिपळूण संघाची तरी देखील इथे आपण पाहिलं तर ज्या प्रकारे फलंदाज बाद झालेत बघा पहिला चेंडू होता मी सांगितलं होतं अक्षयने ह्या संपूर्ण स्पर्धेत चांगली म्हणजे खेळाडूंना कुठल्या कशा प्रकारे चालवायचं हे अत्यंत महत्त्वाची एक कर्णधाराची एक भूमिका असते आणि इथे बघा फलंदाजीमध्ये चांगले बदल केलेत गोलंदाजीमध्ये जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडले तेव्हा गोलंदाजीवरती आलाय ब्रेक थ्रू मिळवून दिलाय
संघाला म्हणजेच पिछाडीतनं आघाडीत घेऊन जाण्याचा याचा मोठा वाटा आहे. सुरू एक कॅप्टनशिप आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि परफेक्ट कॅप्टन आपण पाहतोय अर्थात अक्षयला प्रत्येक 11च्या माध्यमातून. इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं तर ओमकार मोरे उर्फ बावा, कालच्या सत्रात या स्पर्धेतील सर्वात 60 षटकांची नोंद करणारा आपल्या चिपळूणचं टॅलेंट, पंचक्रोशीचं टॅलेंट मित्रांनो इथे मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत सापडलाय. संकटमोचक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. पंचक्रोशीतील एकमेव बाईकमॅन ज्याला म्हणतात, अर्थात बावा स्ट्राईकवर आहे. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा अक्षय सज्ज झालाय. राऊंड विकेटचा मारा. हो, इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलाय. त्याला माहिती आहे की संघाची स्थिती खूप नाजूक आहे, कारण बघा षटक क्रमांक 1.2 षटकांचा खेळ झाला. 3 फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये आपण पाहतोय. अशा वेळी विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. सेन्सेबल फटका, एका धावेसाठी धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र हे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मॅन इन फॉर्म नो डाऊट आपण पाहिलं सुमित पाटील, शिरगावशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील सुमितचा एक सिंहाचा वाटा आहे, परंतु इथे सिंहाची भूमिका इथे मात्र बजवावी लागेल ती ह्या महत्त्वपूर्ण सामन्यात. सुमित पाटीलला सज्ज झालाय पुन्हा एकदा. इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी आहे. इथे आपण पाहिलं ओव्हर द विकेटचा मारा असेल. याच पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी करतोय अक्षय. मेंटडरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पुढचा चेंडू इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लोवर फुल टॉस आहे. इथं मात्र ट्रॅव्हल होतोय नक्कीच मिड विकेटच्या दिशेने. एका धावेसाठी पुन्हा एकदा अजय चेंडूवरती येतोय. धावसंख्या 1 निवडते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 15 लॉस ऑफ 3 विकेट. द प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. आणि ते मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केली जाते. अक्षय देखील दिशा बदलून गोलंदाजी करतोय. डावकुऱ्या बावासाठी डीप मिड विकेट आहे आणि मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी आहे. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागले 15 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 13, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिला होता, मोठ्या फलंदाजाला बाद केला होता डावकुऱ्या समीरला. तदनंतर मात्र काय गोलंदाजी केले. म्हणतात ना, चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ओळखणं फार कठीण असतं, तसं मात्र अक्षयची गोलंदाजी ओळखणं मात्र बावाला आणि सुमित पाटीलला फार कठीण झालंय. जो बाबा काल आग उठताना फलंदाजी करत होता त्याला मात्र इथं बांधून ठेवलाय, रोखून ठेवलाय. कंजूस गोलंदाजी आहे मित्रांनो. इथं आपण पाहिलं तर पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर धावेने. संघटित स्थिती आपण पाहिलं तर डावातील षटक क्रमांक 2, 3 गडी बाद 17 आणि खतरा 16 धावसंख्या फलकावरती लागते. इथे षटक क्रमांक 2 चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. सुरेख गोलंदाजी आहे. बाबा आपण पाहिलं तर अद्याप ही 5 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक 2. प्रमुख पंच निलेश टेरवकर, स्क्वेअर लेग पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले. सुरेख कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये. राऊंड विकेटचा मारा. ओ, इथं मात्र बघा यू मिस, आय डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा नजर हटी, दुर्घटना घटी. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेट म्हणजे फुटवर्कचाच खेळ. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक फलंदाजाला बाद केला आहे. षटक क्रमांक 2 षटकाची देखील सांगता होते. या षटकात दिल्यात केवळ 3 धावा. 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं आहे आणि एक सुंदर अप्रतिम आउटस्टँडिंग ब्युटिफुल षटकाची सांगता होते. मी मात्र थांबतोय. माझी सुट्टी आणि डीजेची ड्युटी. डीजे इथे अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तरी पण 5 चेंडूमध्ये ज्या प्रकारचे अधिराज्य गाजवलंय गोलंदाजाने. अक्षय जर आपण पाहिलं ना मित्रांनो, जास्त रनअप नाही आहे. आणि बघा त्याने आतापर्यंत 7 ते 8 बॉलचं रनअप आहे. क्रिकेटमध्ये रनअप महत्त्वाचा नाही आहे, तुम्ही कशी गोलंदाजी करते, तुमची लाईन अँड लेंथ महत्त्वाची आहे. फॉर एक्झाम्पल जसप्रीत बुमराह असेल, अधिराज्य गाजवणारे वसीम अक्रम असतील, त्यांनी देखील कमी पावलांचा रनअप होता, परंतु त्यांची लाईन अँड लेंथ कमालाची होती. तीच गोलंदाजी आपण पाहतोय. कॅप्टनला साजेशी अशी गोलंदाजी नो डाऊट अक्षय. सुरेख गोलंदाजी आहे. इथं आपण परत गौरव नागवेकर कर्णधार मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी, कारण 4 ऑलरेडी फलंदाज डगआउटमध्ये. बॅक टू द पॅव्हलियन फार मोठी जबाबदारी असेल. कॅप्टन इनिंग इथे मात्र खेळावे लागेल गौरवला आणि नक्कीच इथे मात्र सुमित पाटीलला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. अक्षय सज्ज झालाय पुन्हा एकदा. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा.
हो इथे बघा काय स्विंग जबरदस्त. आणि बघा आतापर्यंत ह्या संपूर्ण स्पर्धेचा इतिहास आपण पाहिला तर ज्या ज्या गोलंदाजांनी व्हेरिएशन केलंय, मग ते चेंज ऑफ द पेस असेल, आपण पाहिलं लेग स्पिन, आपण पाहिलं इन स्विंग असेल, आउट स्विंग असेल किंवा यॉर्कर, ज्यांनी परिवर्तन केलंय त्यांच्या धावांमध्ये परिवर्तन होताना पाहिलंय, धावा रोखताना आपण पाहिलं. एकूण स्थिती काय तर नक्कीच इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय, पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपतोय. कंजूस गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, धावसंख्या आहे 16. आणि काय होणार तोपर्यंत ऐकूया डीजे. उसामा दस्ते याला विनंती असेल आपण पुरेश एकदा व्यासपीठावरती या. आपल्याकरता यॉर्कर स्पोर्ट्सच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार होता क्वालिफायर 1 मध्ये, त्याकरता एक ब्रँडेड टी शर्ट आणि एसके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक या ठिकाणी किचन देखील असेल, एक गिफ्ट हॅम्पर तुमच्याकरता. एसके स्पोर्ट चिपळूण तालुक्यामध्ये शॉप आपण बघितलंय. मिरजोली गुहागर या ठिकाणी आपण बघितलं तर एक भव्य दिवस दालन. संदेश कदम, शिरीष सकपाल, आकाश सकपाल यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आणि त्याचबरोबर एक आकर्षक टी शर्ट यॉर्कर स्पोर्ट्स लोटे निलेशजी टेरोकर यांच्या माध्यमातून उसामा दस्तेकरिता. इथे मात्र आपण पाहता फुल टॉस चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा प्रॉपर टायमिंग होत नाही, तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटच्या पट्ट्यात अजय चेंडूवरती येतो, फेक करतोय तदभर एकदा मात्र मिळते. धावसंख्या भरपूर वेळाने 1 वाढते. संघाची स्थिती 17 धावा. डावातील षटक क्रमांक 3. समीर भारतीय संगमेश्वरशी बिलॉंग करणारा खेळाडू क्रिकेटच्या पटलावरती आतापर्यंत अधिराज्य गाजवलाय. मित्रांनो, या स्पर्धेत देखील अधिराज्य गाजवतोय. राऊंड विकेटचा एक भन्नाट वेगाने टाकणारा हा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकवर आहे. इथे आपण पाहिलं तर गौरवने खोदून काढलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होते तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं सुरेख म्हणावं लागेल, कारण धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एका धावेला या सामन्यात अत्यंत महत्त्व आहे, कारण इथे आपण पाहिलं तर प्रत्येक 11ने हा आधीचा सामना जिंकलाय. सो त्यांचं पारडं अधिक जड असेल, तर दुसऱ्या बाजूला ही रुद्र स्पोर्टची आजच्या सत्रातील पहिली लढत आहे. सो त्यांच्यासाठी देखील हा सामना मस्ट निडेड, म्हणजे डू ऑर डाय अशी लढत, बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानाच्या मध्यभागी आपण पाहतोय. टायटल काय तर चॅम्पियन सुपर लीग 2025. काय स्पर्धा. पुन्हा एकदा समीर राऊंड विकेटचा मारा आहे गौरवसाठी. पुन्हा एकदा फुल टोल वसूल केला ह्या चेंडूवर. चेंडू सीमा रेखा पार. विक्रम उर्फ गोट्या यांचा इशारा येतोय आरपार. आसमानी बिग प्रमाणे गोलंदाजी करतोय. त्याला फक्त दिशा दिली, फक्त टायमिंग होतं, काय नजाकत होती. आणि आतापर्यंत हा 3 चेंडूंचा इतिहास आपण पाहिला तर राऊंड विकेटचा मारा करतोय समीर. आणि इथं पण पाहिलं तर सर्व चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचे होते. पहिला देखील चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा, तदनंतर ब्लॉक होलमध्ये टाकला होता. गौरवने खोदून काढला 2 धावांसाठी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. तदनंतर हा चेंडू गिफ्ट होती, गिफ्टचा स्वीकार केलाय. चेंडू आरपार सीमारेखापार षटकार. धावसंख्या 24. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो, दणदण करत चाललाय अजय चव्हाणच्या दिशेने. अजयने काय सुरेख गोलंदाजी केली, काय फलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेत. आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच कमालीचं आहे. म्हणजे डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट काऊ कॉर्नर हा एरिया त्याच्या नावावरती करून दिलाय, काय कव्हर केलाय ह्या एरियामध्ये. एका धावेने संघाची स्थिती होते 4 गडी बाद 26. डावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आजच्या दिवसातील मॅच नंबर 3. यस, सामना क्रमांक 3च्या दिशेने आपण जातोय. षटक क्रमांक 3 देखील आपण पाहतोय. राऊंड विकेटचा मारा असेल गौरवसाठी. हेलिकॉप्टर उडवलाय लँड होत आहे सीमारेखा पार. यस, छत्रपती शिवरायांची तळपती तलवार. आणि गौरवच्या नागवेकरच्या बॅट म्हणून येतो ब्रँडेड सुमितच्या बॅटमधून आलेला फटका कोणाच्या बॅटमधून येतो ह्यावेळी महत्त्व नाही आहे. षटकाराला फार महत्त्व आहे. अप्रतिम फटका होता, एक त्याचा फेवरेट, त्याचा ब्रँडेड फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय समीर राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा इथे बघा घुटना टेक
क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेट काबू करण्याच्या दिशेने, परंतु कमबॅक प्रत्युत्तर दिलं जाते. पुढच्या चेंडूवरती समीरच्या माध्यमातून यष्टीरक्षकाचा वेध घेणारा एक डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 ची देखील सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 धावा फलकावरती लागत आहेत आणि इथे मात्र अद्याप 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अत्यंत महत्त्वाचे 12 चेंडू असणार. गोलंदाज करणार कमाल, फलंदाज उडवणार धमाल. सांगणारे शेवटचे 12 चेंडू म्हणजे स्लॉग ओव्हर आणि त्यात आपण पाहिलं तर आपण पाहतोय रुद्रस्फोट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक छोटीशी विश्रांती, तोपर्यंत ऐकूया मधुर स्वराज्य डीजे. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर किरण, मागच्या सामन्यात किरणने सुरेख कामगिरी केली होती. समीरचं थोडंसं महागड षटक, या षटकात त्याच्यावरती 2 षटकार आले, आक्रमण झालं, प्रत्येकी एक म्हणजे गौरवने 1 षटकार. तदनंतर एक जबरदस्त फटका पाहिला नक्कीच सुमित पाटीलचा. षटक क्रमांक 4 स्ट्राईकवर ह्यावेळी असेल. पुन्हा एकदा गौरव सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट अप मोर द विकेटचा मारा असेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. यश आणखीन एक यष्टीरक्षकाचा डॉट घेणारा सांगता होते, डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर. इथे आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आहे षटक क्रमांक 4 ची. स्ट्राईकला गौरव, नॉन स्ट्राईकला सुमित. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर किरण, आशेचा किरण असणाऱ्या गोलंदाजाकडून, कारण मागच्या सामन्यात आशेचा किरण ठरला होता आपल्या संघासाठी. तो किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय पॅव्हलियन एंडकडून राहते ओव्हर द विकेट. इथं मात्र बघा शफल होऊन घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा नो डाऊट इथे अजय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण असं समीकरण. जवळजवळ तो एरिया कव्हर केलाय आतापर्यंत. 1 पेक्षा जास्त काही मिळत नाही आहे, कारण तिथे दर्जेदार अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगली फेक. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित तिथे आपण पाहतोय 33 धावा फलकावरती लागतात 4 गड्यांच्या बदल्यात. षटक क्रमांक 4, 4 गडी बाद 33. इथे मात्र कमबॅक आतापर्यंत 2 चेंडू फेस करताना आपण पाहिलं तर केवळ 1 धाव दिले. सुरेख गोलंदाजी. स्ट्राईकवर आहे सुमित पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकाच रिदम मध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न आहे सुमितचा आणि हे गोलंदाजाने ओळखलं आहे. इथे बघा ऑफस्टम आहे की ऑफस्टम गोलंदाजी केली जाते किरणच्या माध्यमातून आणि अतिशय सुरेख. या आधी फटके का पडले समीरला, तर लेगस्टमवरती गोलंदाजी केली, परंतु इथे किरणने पाहिलंय की सुमितला रोखायचं असेल तर ऑफस्टम एक ऑफस्टम. इथे बघा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु इथे मात्र पंचांच्या हात समांतर. क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर. धावसंख्या 1 ने वाढते 34. लॉस ऑफ 4 विकेट. प्रोग्रेस नाव 4th ओव्हर. षटक क्रमांक 4 4 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा फलकावरती लागत आहेत. अत्यंत महत्त्वाची लढत असेल दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. इथे मात्र पुन्हा एकदा लँड होत आहे सीमा रेखा पार. पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड अप्रतिम मस्ट नीडेड बिग षटकार डीजे. तर 40 धावा फलकावरती लागतात. 4थं षटक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहिली, परंतु आक्रमण सुमितच्या माध्यमातून. मॅन इन फॉर्म. इथं आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमा रेखा पार. आउट ऑफ द पार. गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. इथं आपण पाहिलं तर षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा किरण. इथं मात्र सुरेख फटका. बॅक टू द बॉलर. पाहूया झेल होणार का. झेल सुटतोय. जीवदान देखील मिळतंय मित्रांनो. असं जेव्हा आकाशात चेंडू होता असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक अक्कू चेंडू खाली आला होता. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे बघा थोडंसं प्रेशरमध्ये असताना त्याच्याकडून देखील चूक होते. क्रिकेटच्या पट्टावरती म्हटलं जातं चुकीला माफी नाही. जीवदान कोणाला मिळते. सुमित पाटील सारख्या एक दिग्गज खेळाडूला. अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा फलकावरती लागतात. 47 लॉस ऑफ 4 विकेट एंड ऑफ 4th ओव्हर. एकाच षटकाचा काही शिल्लक आहे आणि या षटकात कशा प्रकारे आक्रमण होणार पाहूया. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत अर्थात स्वराज्य डीजे. फलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकात अजयच्या 13 धावा आल्या. तदनंतर 2 फलंदाज बाद झाले, ते धावचीच्या स्वरूपात राजा बाद झाला. तदनंतर दुसऱ्या षटकात आपण बघतो 3 धावांचं षटक टाकलं होतं अक्षयने, सुरेख 2 फलंदाज मात्र. तदनंतर आक्रमण तिसऱ्या षटकात 16, चौथ्या षटकात 15. पाहूया हा आलेख वाढत जाणार की कमी करण्याचं काम करणार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मागच्या षटकात केवळ 3 धावा, कंजूस गोलंदाजी, 2 फलंदाज बाद दिलं होतं. इथं मात्र 4 नंतर पडझड न होऊ देता काय पार्टनरशिप आपण पाहतोय गौरव आणि सुमितच्या माध्यमातून. अक्षय सज्ज झालाय पुन्हा एकदा. इथे मात्र आपण पाहिलं तर काय फटका आहे या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात देखणा, असरदार, आर पार, सीमारेखा पार. आणखीन एक येतोय आउटस्टँडिंग, बिग 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 षटकार डीज. शुक्रिया. एक्शन एक्शन में एक बार फिर देखिए कि सुमित ने किस तरीके से बल्लेबाजी की है और शानदार पूरी तरीके से क्रीज के घेरे का इस्तेमाल किया और गिर गए. ये कह रहे हैं मैं गिरना जानता हूँ, लड़ना जानता हूँ, झगड़ना जानता हूँ, हार नहीं माननी है. लपेट लिया और जड़ दिया. शानदार स्ट्रोक सुमित पाटिल, इनका इंजन गरम है. जसं आपण पाहिलं तर अप्रतिम आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात अप्रतिम पॉवरफुल जबरदस्त फटका होता. आणि अशा प्रकारचे फटके पाहण्यासाठी गर्दी करतात दर्दी क्रीडा रसिक. चांगलं मनोरंजन सुमितच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुमितच्या बॅट मधून येतोय आरपार आसमानी. आणखीन एक सुमित पाटील ब्रँडेड षटकार डीजे कॅरी ऑन. रिप्ले में एक बार पे देखिए, बार बार देखिए, 1000 बार देखिए, पिछला जो पैर वो डाउन जा रहा है और इनके शोल्डर डाउन नहीं हो रहे, पैर डाउन कर रहे. बल्लेबाजी कमाल की है और उसके बाद सेलिब्रेशन है. नीचे बहुत अच्छी बल्लेबाजी, कड़क बल्लेबाजी है, रोचक बल्लेबाजी सुमित पाटिल द्वारा. जसं आपण पाहिलं तर इथे बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आतापर्यंत या स्पर्धेत. आपण पाहिलं तर अमीन प्रकार यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. इथे आपण पाहिलं तर इथे मात्र कम्पॅक्ट केलंय अक्षयने. बघा ह्या आधीचे 2 चेंडू टाकले होते लेग स्टंपवरती, 2 चेंडूवरती 2 बिग षटकार. नजाकत पाहिली, ताकद देखील पाहिली. तदनंतर जेव्हा ज्या गोलंदाजाने ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली, ऑफस्टंपवर गोलंदाजी केली, त्याला मात्र फटक्यांपासून वंचित होताना आपण पाहिलंय. धावसंख्या 1 निमाड ते संकट. तिथे आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 60 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम सज्ज होते अक्षय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने सुरेख झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. संकेत कडू जबरदस्त संकेत दिलेत आपल्या संघासाठी. काय जबरदस्त झेल टिपलाय म्हणून तर म्हटलं जातं मित्रांनो, पकडो कॅच जीतो मॅच. धक्का क्रमांक आपण पाहिलं 5. यस गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. इथं मात्र गौरवची विकेट पडते आणि डीजेला देखील संधी मिळते. यस डीजे कॅरी ऑन, डीजे कॅरी ऑन. पाहिलं तर हाफ वॉली स्वरूपाचा चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर नजाकत होती परंतु ताकद नव्हते, एलिव्हेशन नव्हतं. परंतु ज्या प्रकारचा झेल टिपलाय अप्रतिम या स्पर्धेतील आतापर्यंत नंबर 1 कॅच कोणता असेल तर नक्कीच रोशनने आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात झेल टिपला होता. आउटस्टँडिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा म्हणजेच रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025 अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातोय. ऑलरेडी या स्पर्धेत अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म करणारा एकमेव संघ रहीम 11 खेड यांनी आपले दरवाजे ठोठवले आहेत ग्रँड फिनालेसाठी. पाहूया पुढचा चेंडू. अक्षय सज्ज होतोय, स्ट्राईकवर आहे नवीन फलंदाज सनीसाठी टाकलेला हा चेंडू. इथं आपण पाहिलं तर यस काय कॉन्फिडन्स पुन्हा एकदा कमबॅक आहे.
इथे आपण पाहिलं यष्टा उद्ध्वस्त केल्या आहेत, बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलाय, पुन्हा एकदा कमबॅक केलाय. ह्याला म्हणतात गोलंदाज. 2 षटकार आले होते, न डगमगता लाईन सोडली नाही. धक्का क्रमांक 6 कोण येणार ते देखील पहा. धावसंख्या आहे 60 आणि थोडक्यात लागले वाट. तोपर्यंत ऐकूया डीजे. पुन्हा एकदा हॅट्रिक ऑन आहे या स्पर्धेत. आपण पाहिलं तर बंड्या शिर्के एक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची नोंद झाली होती. बक्षिसांचे मार्केट ठरले होते रोख रुपये 1000. तदनंतर हॅट्रिक ऑन आहे अक्षय साठी. पाहूया या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक होणार का. गत 4 दिवसामध्ये आम्हाला हॅट्रिक वीर मिळाला नव्हता. आजच्या एका दिवसात आपण पाहिलं तर बंड्या यांना, तदनंतर इथे संधी आहे. पुन्हा एकदा अक्षयला संधी निर्माण झाले. फलंदाजीवरती आपण पाहिलं तर समीर इंगावले. शेवटचा चेंडू त्याला फेस करायचा आहे, म्हणजे स्लॉग ओव्हरमधील शेवटचा अंतिम चेंडू फेस करताना फार मोठं प्रेशर असतं मित्रांनो. इथे धावा चेस करायचे नाही आहेत, परंतु पाहूया ह्या चेंडूवरती किती धावा येतात आणि किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जात आहे. ठरवणारा हा चेंडू, निर्णायक चेंडू स्ट्राईकवर आहे. पण पाहिलं समीर नॉन स्ट्राईकला सुमित पाटील या षटकामध्ये 2 षटकार बसल्यानंतर फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक येऊन सामना बघण्याचं काम करतोय. स्ट्राईक मात्र मिळत नाही. इथे आपण पाहिलं तर सज्ज झाला अक्षय. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, राऊंड विकेटचा मारा. तो इथे मात्र सुरेख फटका, परंतु इथे मात्र पुन्हा हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी आहे बघा. या षटकात काय कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तदनंतर एक, म्हणजे पहिले 3 चेंडू होते फलंदाजांचे, शेवटचे 3 चेंडू होते अक्षयचे. जबरदस्त गोलंदाजी आहे, काय कॅप्टनशिप आहे. शेवटचं षटक हातात घेतलं आणि 13 धावा आल्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केलाय. विकेट विकेट विकेट. आणि ह्या स्पर्धेतील हॅट्रिक घेणारा अक्षय या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज आहे आणि नक्कीच तो देखील 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. अमीर प्रकार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं जात आहे. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या एक्झॅक्टली फरकावरती लागते. 5 षटकात म्हणजे 30 चेंडूमध्ये 66 धावा कराव्या लागतील. 30 चेंडूमध्ये 67 धावा. येणाऱ्या 5 षटकात कोण जिंकणार, कोण हरणार. आणि इथे मात्र मी थांबतोय. चाळीस धाबा त्यांना साकारले होते. उसामा दस्ते याला विनंती आहे पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती या. आपल्याला सन्मानित या ठिकाणी केलं जाईल. यॉर्कर स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट देण्याकरता मी विनंती करतोय. आकाश सकपाल स्वतः ब्रँड एम्बेसेडर आहे यॉर्कर स्पोर्ट्सचा. त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याला सन्मानित केलं जाईल व्यासपीठावरती. उसामा या आपण व्यासपीठावरती. यॉर्कर स्पोर्ट्स या ठिकाणी एक अपन बघितलं तर एक टी शर्ट जो आहे तो या ठिकाणी उस्सामाला दिला जाईल. यॉर्कर का आज ब्रांड आपके ऊपर लगाया जा रहा है. उस्सामा बहुत अच्छा प्रदर्शन आप करा. 15 गेंदों में 40. SK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून SK स्पोर्ट्सचे ओनर आपण बघतोय आकाश सकपाल, शिरीष सकपाल यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आणि एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी उस्सामाला क्वालिफायर 1 मधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला गेला होता. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावकडे जाणार आहोत.
रुद्र स्पोर्ट्स संघानं एकूण 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये 60 धावा बनवल्यात. 61 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. आता मात्र उत्तर देण्याकरता प्रत्येक आपण बघितलं तर निश्चित प्रत्येक 11चा संघ असेल त्यांना 30 बॉलमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचा या मॅचचा पहिला पडाव तुम्ही बघितलाय. दुसरा पडाव निश्चित बघायचा आहे. त्याच्यामध्ये घेतो एक ब्रेकमध्ये घेतोय गाणं पुनश्च एकदा तुमच्या भेटीला. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025. दूसरे साल के अंदर आज का फाइनल का दिन आप देख रहे हैं. अच्छा मुकाबला आपके सामने है. रुद्र स्पोर्ट्स चिपळूण बनाम प्रतीक 11. रुद्र स्पोर्ट ने पहले बल्लेबाजी करते हुए 60 रन बनाए. 61 रनों का टारगेट इस मुकाबले के अंदर सेट किया. उसके अंदर सुमित पाटिल की पारी आपने देखी, कमाल की पारी थी, जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की. मुकाबले की शुरुआत होगी, बहुत अच्छा मुकाबला है. दूसरे पड़ाव की तरफ जा रहे हैं. फिलहाल जीतने के लिए कुल मिलाकर 30 गेंदों के अंदर 61 रन बनाने के. मुख्य गेंदबाज, प्रारंभिक गेंदबाज, स्ट्राइक गेंदबाज तैयार हो रहे हैं गेंदबाजी करने के लिए. ओमकार मोरे, बाबा मोरे गेंदबाजी करने के लिए आए हैं. प्रारंभिक बल्लेबाज लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन दीपक और संकेत कड़ू ये मैदान के अंदर पहुंच चुके हैं. प्रतीक 11 की प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर गए. मुकाबले में मजा आएगा. दर्शक भारी तादाद में अब जुड़ रहे हैं. दोपहर का सत्र है. यह मुकाबला बहुत अच्छा है. इसके बाद भी मुकाबला बहुत अच्छा आएगा. जो जीतेगा वो विश्व 11 के साथ खेलने वाला है और उसके बाद उसमें जो जीतेगा वो नील नाइट गुहागर के साथ खेलते हुए नजर आएंगे. सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी अब जाकर शॉर्ट टर्न मैन, एक खिलाड़ी पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ. मुकाबले की शुरुआत लेफ्ट आर्म राउंड, शानदार पहली गेंद पर क्लीन बोल्ड. चारों खाने चीत होते हुए पहली गेंद पर शिकार होता हुआ ओमकार मोरे को सफलता मिलती हुई सेलिब्रेशन का मौका है. गाड़ी को भी समय मिलने बना है. शो करिए आउट होने वाले खिलाड़ी बैक टू बोने चले गए. एक्शन रिप्ले के अंदर देखिए एक्रोस सिस्टम जाकर खेलने की कोशिश थी ओमकार मोरे और इनका देखिए क्लीन बोल्ड करने के बाद सेलिब्रेशन. इनको पता के दीपक जो थे ना उनका विकेट बहुत इंपॉर्टेंट था और वो विकेट पहली गेंद पर मिला, यानी गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. पहली गेंद पर शिकार. रन संख्या फिलहाल
0 खाता नहीं खुला, आउट फॉर डेक। पहली गेंद पर विकेट गिरने के बाद अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए पहुंच रहे हैं। मैच की तरफ जाएंगे, बहुत अच्छा मुकाबला है, सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। सुमित बैटिंग करने के लिए तीसरे नंबर पर पहुंचे गए। स्ट्राइकर एंड पर सुमित, नॉन स्ट्राइक एंड पर संकेत कड़ू। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, ज्यादा रन नहीं बने। यहां से अगर देखा जाए तो आपको प्रति ओवर 12 भी बनते हैं तो यह मैच बन सकता है, मगर पहली गेंद से गेंदबाजों ने समा बांधा के पहली गेंद पर शिकार भागे। अब जाकर राइट हैंड बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए पहुंच चुके हैं। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन आप देख रहे हैं बैटिंग करने के लिए सुमित गुरव। फील्डिंग लगातार तब्दीली में ला रहे हैं क्योंकि मुकाबला बहुत महत्वपूर्ण है। जीतोगे तो आगे जाने का मौका, हारते हो तो इस टूर्नामेंट को अलविदा कहना होगा, बाय बाय कहना होगा। भारी तादाद में अब जाकर अगर बात कीजिए तो यूट्यूब पर भी अच्छे दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ईश्वर की अगली गेंद टप्पा खाने के बाद ज्यादा हरकत ले रही है। अंपायर का सिग्नल, वाइड बॉल। एक्सरसाइज करने का मौका अंपायर गोटिया भूषणी को मिला के, क्योंकि ज्यादा हरकत कर रही है, क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं। टप्पा खाने के बाद इनकी गेंद बहुत ज्यादा बाहर की तरफ निकली। अंपायर ने वाइड बॉल का सिग्नल दिया। मिस्टर एक्स्ट्रा के साथ प्रतीक 11 चिपलून का खाता खुला। रन संख्या 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी दीपक बैक टू बबलेंस चले गए हैं। मौका है इस मुकाबले के अंदर जी जान लगाने के लिए। बड़ा मंच है, बड़े मंच पर आप इस मैच में हीरो बन सकते हो। दोनों तरफ मौका है। रन संख्या फिलहाल 1 रन। भारी तादाद में दर्शक भी इस मैच का आनंद ले रहे, उनका भी स्वागत है। दर्शक आ रहे हैं। दोपहर का सत्र, आज ग्रैंड फिनाले का दिन है तो मजा भी आएगा। फाइनल का दिन है। फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी थर्ड मैन, एक खिलाड़ी गली, एक खिलाड़ी पॉइंट, एक स्ट्राइक ओवर मिड ऑफ। शानदार गेंद, लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलने में मौका नहीं है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। गाने को समय भी नहीं बनाए। ब्यूटीफुल शॉट। पर सही नसीहत बल्लेबाज सुमित गुरव द्वारा मैदान के अंदर आए। पहली गेंद फेस कर रहे थे और उस गेंद के ऊपर इन्होंने चक्का लगाया के गेंदबाज को अब जाकर हक्का बक्का कर दिया। जबरदस्त बल्लेबाजी। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर 7 विकेट के नुकसान पर। और ये अच्छी गेंद थी, बहुत रक्षात्मक ढंग के साथ खेलते। ये अच्छे खिलाड़ी की निशानी है। आप एक अच्छा क्रिकेट खेलना चाहते हो, एक गेंद पर छक्का लगाए, उसके बाद आपको सेंसिबल क्रिकेट भी आना चाहिए। सिंगल डबल से भी क्रिकेट का खेल बन सकता है, ऐसा नहीं छक्के चौबों से आपको मैच जिताना है। रन संख्या फिलहाल 1 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ। अब जाकर प्रतीक 11 चिपलून की टीम 8 रन 1 विकेट के नुकसान पर। विकेट गिरने के बाद सुमित गुरव को भेजा गया और वो सुमित गुरव मैच को लेकर चल रहे हैं। रन संख्या 8 पर पहुंचे। आप मुकाबला देख रहे रुद्र स्पोर्ट्स चिपलून बनाम प्रतीक 11 इनके बीच का मुकाबला। इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। आड़े बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है, इनके सर के ऊपर थे। चली गई दर्शक दीर्घा में। 6 रनों का इशारा अंपायर का होता हुआ। गाने को समय मिलने वाला है। मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। सुमित गुरव ने लगाया दूसरा छक्का। संकेत कड़ू एक जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं और ये क्लासिकल खिलाड़ी हैं। इनके स्ट्रोक जो है ना वो बहुत अच्छे के। रन संख्या फिलहाल 14 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओमकार बोरे पावर प्ले का ओवर कर रहे, थोड़ा सा महंगा ओवर चल रहा है। पहली गेंद पर विकेट मिली, मगर उसके बाद बल्लेबाजों ने समा बांधा। बैकफुट पर चले गए, बैकफुट पंच है, बहुत अच्छा स्ट्रोक है। एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है। 1 बाउंस 2 बाउंस। गेंद बाउंड्री के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शानदार स्ट्रोक, 4 रन। और एक चौका आया। रन संख्या फिलहाल 18 पर पहुंची गए। 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदें भी गए और 5 गेंदों में समा बांधा। पहली गेंद पर कहानी गेंदबाजों के पास थी और 4 गेंदों में बल्लेबाजों ने समा बांधा गए। अब दिशा में परिवर्तन, बहुत लाजवाब है, लाजवाब है। दिशा में परिवर्तन करके आए। मैदान के अंदर मौका है
और खराब थ्रो, बैकअप नहीं है, कवर नहीं है, तो इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। कुल मिलाकर 5 का बोनस इस गेंद पर मिलता हुआ तोहफे में जो मिले वो कबूल किया गया। 5 रनों का बोनस, खराब थ्रो और मैदान के अंदर बैकअप नहीं है, गाने को भी समय मिलेगा। रन संख्या तेजी के साथ 23 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। आखिरी गेंद पर तालमेल की कमी बहुत देखने के लिए मिली। ओमकार मोरे ने गेंद को उठाया, बाबा मोरे ने गेंद को उठाया, उसके बाद थ्रो किया। बैकअप के लिए खिलाड़ी नहीं थे, कवर के लिए खिलाड़ी नहीं थे और गेंद बाउंड्री की तरफ चली गई। खराब सोच के साथ ये क्रिकेट, सोच का दायरा बड़ा होगा ना, मैच बड़ा हो सकता है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर अगर बात की जाए पहले ओवर के कहानी 23 रन 23 लॉस ऑफ 1 विकेट। पहली गेंद पर विकेट, उसके बाद 5 गेंदों में 30 रन खर्च हुए गए। दूसरे ओवर के अंदर पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रत्नागिरी के और एक अच्छे खिलाड़ी सागर कामली का आप देख रहे हैं। रन संख्या फिलहाल 23 रन, 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए कुल मिलाकर 61 रनों का पीछा करना है। और अभी भी बैलेंस के अंदर आपके पास 38 रन बचे हुए हैं। मुकाबला बहुत अच्छा है। रुद्र स्पोर्ट्स चिपलून बनाम प्रतीक 11 चिपलून के बीच में सुमित गुरु को आप देख रहे हैं 2 गेंदों में 7 पर खेल रहे। संकेत कड़ू 3 गेंदों में 15 पर खेल रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सागर कामली एक अच्छे खिलाड़ी है, स्टार का खिलाड़ी है, इनके ऊपर भी नजरें रहेगी। बड़े मंच पर इन्होंने भी अच्छे अच्छे मैदान पर अपनी गेंदबाजी की है और बड़ा मंच है, इस मंच पे भी इनको अच्छा प्रदर्शन करना होगा। गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर सागर कामली ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, शानदार गेंद है। टप्पा खाने के बाद हरकत करते हुए, शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में। विकेट के पीछे अमोल भोसले एक अच्छी विकेट कीपिंग करते, कोई रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या रुके हुए है दूसरे ओवर के अंदर 23, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट अपने बॉडी बार पर उड़ाया आसमान की तरफ, मिस्ट हो गया, हवा में गए। खुद गेंदबाज गेंद का पीछा कर रहे हैं, कैच नहीं बना पाएंगे। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आके विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए। ये तालमेल की कमी, इसके पहले जो पहले ओवर के आखिरी गेंद थी उसके ऊपर कॉलिंग नहीं था, उसके ऊपर बैकअप नहीं था। अब जाकर कैच आया तो उसके ऊपर भी कॉलिंग नहीं है। अच्छा मुकाबला है, 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या का कुल मिलाकर अब जाकर 25 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओवर की अगर बात की जाए तो ओवर फिलहाल दूसरा ओवर चल रहा है। सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है रुद्र स्पोर्ट्स चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL यानी रत्नागिरी प्रीमियर लीग का ये महासंग्राम 2025 और 25 के अंदर चैंपियन ऑफ चैंपियन कौन बनेगा अब आज पता चलेगा। क्रिकेट का खेल एक जंगल है, तो जंगल का शेर कौन है वो आज की शाम में पता चलेगा। रन संख्या 25, 1 विकेट के नुकसान पर रहीम इलेवन खेड़ की टीम फाइनल में पहुंच चुकी है। सागर कामली इस उम्र की अगली गेंद ओवर द विकेट, आड़े बल्ले का इस्तेमाल किया, जबरदस्त स्ट्रोक है, शेर की झलक सबसे अलग, ब्यूटीफुल शॉट, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। लोग देखिए क्या कमाल का था, पर कैमरामैन काम कर रहे हैं और पिछला पैर जो था वो डाउन चला गया पूरी तरीके से। और संकेत क्या बल्लेबाजी कर रहे हैं, संकेत कड़ू शानदार गए, टप्पा खाने के बाद वापसी कर रहे हैं। फिलहाल दूसरे ओवर के अंदर रन संख्या 31 पर पहुंचे, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की कहानी, एक पहली गेंद पर बिंदी आई, दूसरी गेंद पर डबल, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद बिंदी, अब 2 गेंदें शेष है। रन संख्या पावर प्ले का ओवर चल रहा है 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। दीपक आउट फॉर डक, 31 रनों की साझेदारी मैदान के अंदर संकेत और सुमित इनके बीच में। फिर से एक बार हवा में खेला, तारामंडल में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी तेजी के साथ आ रहे हैं और लाजवाब है, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। हाथों को लगने के बाद बाहर की तरफ के लिए खिलाड़ी के हाथों को लगने के बाद गेंद हाथों से छूटने के बाद डायरेक्ट बाहर की तरफ गिरी है, इसमें कोई संदेह नहीं था। रन संख्या फिलहाल 37 पर पहुंचे, दूसरा ओवर चल रहा है। सागर कामड़ी का ओवर भी महंगा ओवर है, पहले ओवर में 23 आए, उसके बाद अभी तक 14 रन आए हैं।
ये अच्छी गेंद बैकफुट पर जाकर गेंद को कट कर दिया। गली के स्थान पर खिलाड़ी के जब तक फीड करे थ्रो करे तब तक एक रन मुकम्मल करने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए रन संख्या फिलहाल 38 रन जीतने के लिए अब जाकर 18 गेंदों का खेल शेष है। 23 रनों की जरूरत है। गेंदे 18 बचे भी गए, 23 रन आपको बनाने गए और खर्चा ज्यादा हुआ के रुद्र स्पोर्ट्स का 2 ओवर का खेल समाप्त। आपने कुल मिलाकर इस मुकाबले के अंदर 2 ओवर में 38 रन खर्च हुए गए। पहले ओवर के अंदर 23 आए, दूसरे ओवर में 15 रन आए। 18 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। तीसरे नए गेंदबाज का इस्तेमाल होता अमूल भोसले। रत्नागिरी पुलिस के लिए इन्होंने भी बहुत अच्छा काम किया। क्रिकेट के मैदान पर भी टेनिस बॉल के लिए इन्होंने बहुत अच्छा योगदान दिया। लेदर बॉल भी अच्छा खेलते गए और इनके ऊपर निगाहें रहेंगी। 18 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 23 रनों की जरूरत। बैटिंग करने वाली टीम प्रतीक 11 के आप देख रहे हैं। स्ट्राइकर एंड पर संकेत, नॉन स्ट्राइकर एंड पर सुमित। इनके बीच की साझेदारी 38 रनों की जो साझेदारी है ना वो कमाल की है, जबरदस्त साझेदारी। राउंड द विकेट। अच्छी गेंद है, बहुत रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर की तरफ तेजी के साथ। जब तक सागर कामले गेंद को फीड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था। दोनों बल्लेबाजों ने तेजी के साथ दौड़ लगाते हुए विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल। रन संख्या 40। 1 विकेट के नुकसान पर आपके पास गेंदे 17 के 21 रनों की जरूरत है। 17 गेंदों का खेल शेष, 21 रनों की जरूरत है। अमूल भोसले कमेंट बॉक्स 8 की तरफ से आड़े बल्ले का इस्तेमाल किया, उड़ाया आसमान की तरफ। वाह भाई वाह, क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक। मैदान के अंदर पारी में पलटवार लाने वाला छक्का और कहानी में इंटरेस्ट बनाने वाला छक्का गए। और संकेत कड़ू क्या बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद बाउंड्री के बाहर 6 रन। स्टार्टिंग मैदान के अंदर आप देख रहे हैं बल्लेबाज संकेत कड़ू ये गेंद पर थोड़ी से बीट में बैकफुट पर चले गए थे, कट करना चाहते थे। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। रन संख्या 46 रन। जीतने के लिए आपको इस मैच के अंदर 61 रन बनाने के। अभी भी 15 रन बैलेंस में बच्चे हुए गए। अमूल भोसले ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। आड़े बल्ले का इस्तेमाल किया, फिर से एक बार गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खड़े खड़े खेल रहे गए, मौका नहीं है। और क्या जबरदस्त बल्लेबाजी आरपीएल के अंदर बता रहे गए। शेर की झलक सबसे अलग। संकेत कड़ू मैदान के अंदर एक तूफानी पारी खेलते हुए गेंद बाउंड्री के बाद 6 रन। थैंक यू। रन संख्या एक जबरदस्त इनिंग पेश करने वाले खिलाड़ी संकेत कड़ू को आप देख रहे हैं। नॉन स्ट्राइकर एंड पर के इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को खेलते हुए नॉक ऑफ की तरफ गेंद तेजी के साथ ट्रैवल हो रही। 1 रन मुकम्मल करते हुए 1 रन से संतोष करना पड़ेगा और अर्धशतक बनाने का मौका है। 50 बना सकते हैं आरपीएल के अंदर। किसी खिलाड़ी ने अभी तक 50 रन नहीं बनाए हैं। संकेत कड़ू की अगर बात की जाए तो ये 14 गेंदों में कुल मिलाकर 45 पर खेल रहे गए और सुमित गुरव 3 गेंदों में 8 पर खेल रहे। रन संख्या टीम का टोटल 54। 12 गेंदों का खेल शेष। 7 रनों की जरूरत है। मुकाबले में जीत की कतार पर, जीत की उम्मीद पर अब जाकर प्रतीक 11 की टीम है। 12 गेंदों का खेल शेष है। 7 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक के बाद वापस आएंगे, चर्चा जारी की गुफ्तगू जारी रहेगी। क्या इस मुकाबले के अंदर अर्धशतक बनेगा? संकेत कड़ू की अगर बात की जाए 14 गेंदों में 45 पर खेल रहे हैं। ये अर्धशतक बनाएंगे क्या? रन बनाने के मौके मिलते 1000 मगर अर्धशतक बनते कभी कभार। ये अर्धशतक बनेगा क्या? 50 रन बनेंगे ये देखने जैसी बात है। मगर स्ट्राइक किसके पास है? वो सुमित गुरव है। नॉन स्ट्राइकर पर संकेत कड़ू को आप देख रहे हैं। ओ अच्छी गेंद रक्षात्मक ढंग के साथ खेलते हुए अब जाकर कहा मेरे साथीदार ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, इनको मौका देना चाहिए। इनका बल्ला बोल रहा है और संकेत कड़ू को मौका मिला के क्या ये छक्का लगाकर इस गेंद पर छक्का लगाएंगे और अर्धशतक बनाएंगे और मुकाबले को समाप्ति देंगे, ये भी देखना बहुत जरूरी है। इस टूर्नामेंट में मौका है
रन बनाने के मौके मिलते हैं हजार, मगर अर्धशतक बनते हैं कभी कभार। क्या इस टूर्नामेंट में बनेगा, ये भी देखना है। समीर गावडे अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करके ओवर द विकेट, शानदार गए। 10 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए अभी भी इस मुकाबले के अंदर 6 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अर्धशतक बनाने के लिए 5 रनों की जरूरत है। टीम को जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। क्या 50 बनेंगे, ये भी देखना है। संकेत ने आज धुआंधार बल्लेबाजी की है। संकेत कड़ू ऑन स्ट्राइक, मैन फ्रॉम राजापुर, एक अच्छे खिलाड़ी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर और बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद पीछे की तरफ चली गई है। संकेत जानते हैं छक्का लगाकर इस मुकाबले को जिताना और वहीं पर रुकना, यानी अपने टीम पर दबाव लेना, इसलिए सिंगल लिया गया। ये देखिए संकेत की एक बात बहुत अच्छी है, ये नहीं चाहते कि मेरा अर्धशतक बने, ये चाहते कि मेरी टीम प्रति किलोबन जीते और मेरा नाम बने, मुझे आगे मौका मिले। और जबरदस्त खिलाड़ी, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या 56। जीतने के लिए 5 रन अभी भी चाहिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज समीर गावले। अभी भी इस ओवर की 3 गेंदों का खेल शेष है। 9 गेंदों का खेल शेष, 5 रनों की जरूरत। ओवर द विकेट, फुल टॉस है, काम बकसने वाले ऑन साइड पर गेंद है, खिलाड़ी है, चली गई दर्शक दीर्घा में। खेल खलास होता हुआ मुकाबला इस मैच के अंदर। बैटिंग करने वाली टीम प्रतीक 11 ने, सुमित ने आखिरी गेंद पर छक्का लगाया और यह मैच अपने पक्ष में लेते हुए प्रतीक 11 विन द मैच गाने के साथ स्वागत करेंगे।